मित्रांनो, उन्हाचं टेम्परेचर इतकं मरणाचं वाढलेलं आहे. खूपच ऊन आहे लगे असं मरणाचं. आणि बघा वानरं इथं सावलीला बसलेले आहे लिंबाखाली. आणि हे बघा या हौदाभोवताली पाण्यासाठी आलेले आहेत ती. पण आता तुम्हाला एक विषय सांगतो मी. उन्हात माणूस पाणी पितो, 5-5 मिनिटाला पाणी पितो, पण हे मुख्य प्राण्यांचं बघा तुम्ही किती अवघड आहे. आता हे इथं हौद भरलेला आहे म्हणून बरं आहे. तर हे बघा कसे सावलीवर बसले माझ्याकडे बघतायत. एवढं यांना बोलता येत नाही, लिंबाचा पाला खातायत, कसे बघतायत माझ्याकडं. आणि हे बघा आमच्या चुलत्यानं नाना डुकरे यांनी हौद भरून ठेवलेला आहे. बरं झालं, कारण की मुख्य प्राण्यांसाठी पाणी पाहिजेच. माणूस कुठं जाऊन पाणी पितो, पण मुख्य प्राण्यांना जनावरांना बोलता येत नाही, वाचा नसती. आणि माणसासारखं त्यांचं पण जीवन आहे, तहान लागती. ते कसे भेऊन पाळतात मला. हे बघा कसं दाची चकतं माझ्यावर. इकडा इकडा. तर मित्रांनो, खूप अवघड जीवन आहे प्राण्यांचं. हे बघा त्यांना वाटतं काय करू राहिला हा. हे कसं दातही चकतं बघा माझ्यावर. हे बघा कसं धावतंय. काय काय फोटो काढतो फोटो. बघा कसं करतं ते. काय दातही चकतं. उन्हाचं परेशानी, माणसं परेशान आहेत. आणि हे बघा हे बजरंगबली हनुमान की जय. खरंच खूप अवघड जीवन आहे यांचं. ते कसं बघा माझ्यावर कसं दातही चकतंय. इकडे इकडे इकडे. अरे बापरे. नाही मजाक नाही घेत. ओके ओके ओके. दातच कुरायलं. तर हे बघा आपण इथं बाजेवर बसणार आहे. आणि इथंच साबात हे बघा हे अशी बॉटल तयार केली आपण पाण्याची पिण्यासाठी. ह्याला मस्त वरून पोतं लावलेलं एक थंडगार फ्रीज आहे आपलंही. बिचारे बसले, आता त्यांना डिस्टर्ब नाही करायचं आपल्याला. पण एक दाखवलं तुम्हाला. खरंच माणसाला एवढं सगळं आयतं भेटतं, हाताना घेऊ शकतो माणूस, तरी पण माणूस समाधान नाही. आणि यांचं बघा तुम्ही, एवढे कष्ट, पाण्याचं मिळणे, चाऱ्याचं मिळणे, खाण्याचं मिळणे, तरी पण यांच्या मनी समाधान आहे. तर खरंच जीवन खूप अवघड आहे यांचं. तर चला मित्रांनो,